नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना मी फेब्रुवारी 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशीला हा महिना जो आहे तो विशेष फायद्याचा दिसून येतो. उद्योगधंद्यामधून काही प्रमाणात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा मिळवणे आणि त्याचप्रमाणे काही गुंतवणुकीसाठी आपल्याला उद्युक्त होणे असा हा महिना या महिन्यात दिसून येत आहे. काही गोष्टी अशा असतात की जोपर्यंत आपल्याला समोर त्याचा रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. पण असे अनुभव तुम्हाला या महिन्यात येतील की तुम्हाला नवीन गुंतवणुकीतून खूप मोठा फायदा दिसून येईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. योजना ज्या आहेत तुमच्या त्या एक्झिक्यूट करायची आता वेळ आलेली आहे. त्या नुसत्या योजना कागदावर ठेवू नका, त्या इम्प्लिमेंट करायचा एक्झिक्युशनचा प्रयत्न वाढवा, म्हणजे त्या योग्य प्रकारे तुम्हाला साथ देतील असं मला या ठिकाणी दिसून येतं. कारण काही वेळेला काही प्रकारची भीती आपल्या मनात असते, झालं नाही तर काय, असं झालं नाही तर काय. पण तसं खूपसा विचार करू नका. आपल्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा आणि आपल्याला जे करायचं आहे ते निर्धास्तपणे या महिन्यात करायला हरकत नाही असं मला या ठिकाणी सल्ला तुम्हाला द्यायचा आहे. प्रकृतीच्या बाबतीत म्हणाल तर असं मला खूप काही त्रासाचं असं काही या महिन्यात दिसून येत नाही आहे. प्रवासामध्ये जर आपण सतत प्रवास करत असाल तर मात्र थोडा त्रास दिसून येतो. कारण जी काही आपल्याला स्टेबिलिटी लागते की हवामानामध्ये बदल राहिल्यामुळे किंवा बदल होत गेल्यामुळे आपल्याला थोडा त्रास होऊ शकतो. पण ज्यांना प्रवास नाही आहे त्यांना काही आरोग्याविषयक काही त्रास या ठिकाणी मला दिसून येत नाही आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की ह्या महिन्यात घरातील वातावरणसुद्धा पोषक राहील. कारण आपल्या मुलांकडे, आपल्या पत्नीकडे, आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींकडे आपण योग्य वेळी योग्य लक्ष दिलं, त्यांना काय हवं नको ती काळजी घेतली, त्यांच्याबरोबर वेळ दिला, म्हणजे त्यांची अनुकूलता आपल्याला साहजिकच मिळेल आणि तो वेळ तुम्ही या महिन्यात देऊ शकता, त्यांच्यासाठी काढू शकता असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, काही स्वप्न जर तुम्ही स्वतःबद्दल बघत असाल, म्हणजे कलाक्षेत्रात जे लोक आहेत त्यांना जर काही अशी स्वप्न त्यांची असतील तर ती आता जागृत करायची वेळ आलेली आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतः चालना देत नाही तोपर्यंत ते ॲक्टिव्ह होत नाही. म्हणून कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही योग्य संधी आहे. तर त्यासाठी आपण जरा याबाबतीत स्पीड घ्या असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, जी कन्या राशीची आहेत, त्यांनी स्वतः गोंधळून जाऊ नका. कारण मला या ठिकाणी असं दिसतंय तुम्ही खूप गोष्टी एकत्र करायला जाता आणि तुमचा गोंधळ उडतो. मग काहीच गोष्ट नीट होत नाही किंवा कोणतीच गोष्ट नीट होत नाही. तसा गोंधळाची परिस्थिती या महिन्यात कन्या राशींच्या विद्यार्थ्यांची मला दिसून येत आहे. तर एक एक करून एक गोष्ट करत जा, एक एक सॉर्ट आउट करा, त्याच्यासाठी वेळ द्या वेगळा वेगळा, म्हणजे हा गोंधळ तुम्ही टाळू शकता. कारण नाहीतर गोंधळ उडाला म्हणजे कुठलीच गोष्ट नीट होणार नाही आणि तुम्हाला मग पझलिंग अशी परिस्थिती निर्माण होईल. घरच्यांसाठी कन्या राशींच्या व्यक्ती काही मोठी खरेदी या महिन्यात करू इच्छितात असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. दागदागिने किंवा अन्य काही ज्वेलरी यासाठी खर्च करणे असा योग या ठिकाणी कन्या राशींच्या व्यक्तींना दिसून येतो की जेणेकरून घरातील मंडळी खुश होतील. उत्पन्न जर म्हणाल या महिन्यात उत्पन्न तुमचं चांगलं आहे. थोडासा खर्च करायची प्रवृत्ती राहील. अति खर्च करू नका, पण खर्च करायला या महिन्यात हरकत नाही. कारण तुमचे आत्तापर्यंत केलेले जे गुंतवणूक आहे किंवा जे काही तुमचे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग यशस्वी झाल्यामुळे 4 पैसे हे आता या महिन्यामध्ये टिकतील आणि तुम्ही खर्च करायला तुम्ही सहज ते करू शकता असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. कौटुंबिक वातावरणामध्ये मी पूर्वी सांगितलं आहे, सगळ्यांच्या आनंदाची आणि मजेची तुम्ही काळजी घेत आहात, तशीच घ्या. उत्तरार्धामध्ये मात्र गुप्त शत्रूंचा त्रास तुम्हाला दिसून येतो. गुप्त शत्रू म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की ह्या व्यक्तीकडून आपल्याला असा त्रास होऊ शकतो. जेलसी होणे किंवा
तुम्हाला कुठेतरी मुद्दाम फसवणे, अशा गोष्टींमुळे तुम्हाला थोडा त्रास या महिन्यात दिसून येणार, तो सुद्धा उत्तरार्धामध्ये. तर असे जे गुप्त शत्रू आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे प्रत्येक गोष्ट पारखून करा, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. म्हणजे तुमची फसगत कोणत्याही प्रकारे होणार नाही, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हे होतं कन्या राशीच्या व्यक्तीला मार्गदर्शन.